नमस्कार, तुम्ही पाहत आहात भरारी पथक न्यूज. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत आगामी अर्थसंकल्पातील कामकाज, देशासमोरील सध्याची आव्हाने आणि पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि पुरवठा साखळीच्या आव्हानांवरही यावेळी विचारमंथन करण्यात आले. यावेळी खासदारांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की शिवसेना हा एनडीएचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्यांनी खासदारांना आवाहन केले की संसदेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडा आणि विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्या. देशहित आणि जनहित जपून केंद्र सरकारच्या धोरणांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्र आणि राज्यातील विविध विकासकामांवर आणि महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा, रवींद्र वायकर, श्रीरंगाप्पा बारणे, नरेश मस्के आणि धैर्यशील माने हे देखील उपस्थित होते. या सर्व खासदारांच्या उपस्थितीत पंतप्रधान महोदयांशी विविध जनहितार्थ विषयांवर सकारात्मक संवाद झाला. एकंदरीतच संसदेच्या या अधिवेशनात शिवसेना महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या राजकीय घडामोडींवर तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.